श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजपासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याबद्दल मार्गशीर्ष गुरुवार बद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे मार्गशीर्ष मधला शुक्रवार। उद्या तुम्हाला काय करायचं आहे, काय सेवा करायची आहे, काय उपाय करायचा आहे, आज नेमकीच मी तुम्हाला ते सांगणार आहे। उद्या मार्गशीर्ष शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीला उद्या आपल्याला सेवा करायची आहे। माता लक्ष्मीची सेवा म्हणजे अर्थात विष्णू भगवानांची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते, कारण जिथे माता लक्ष्मी तिथे भगवान विष्णू, किंवा जिथे भगवान विष्णू तिथेच माता लक्ष्मी असते। त्यामुळे आपल्याला या दोघांचीही सेवा केली तर आपल्या घरामध्ये कशाची कमतरता भासत नाही। त्याचप्रमाणे घरामध्ये जर तुमचा पैसा टिकत नसेल, कर्ज खूप होत असेल, घरामध्ये सतत किरकिर, कटकट, रखरख होत असेल पैशावरून, तर या गोष्टी सुद्धा तुमच्या संपण्यासाठी हे उपाय किंवा या सेवा केल्या जातात। या सेवांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे बदल घडतील, त्यानंतर तुमची जर इन्कम वाढला, उपाय केल्यानंतर किंवा सेवा केल्यानंतर हळूहळू करत आपला आपोआपच इन्कम वाढतो। त्या इन्कम मधला 1% तरी तुम्हाला फक्त मंदिरामध्ये किंवा गरिबांना द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा। आपण जास्त जेव्हा कमवतो तेव्हा त्यातलं आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो। त्यामुळे आपल्या कमाईतला 1% म्हणजे 100 रुपये कमवत असाल तर 10 रुपये तरी महिन्याला तुम्हाला कोणाला तरी द्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा। कारण दान हे सर्वश्रेष्ठ आहे। गरिबांना म्हणा किंवा भुकेलेल्यांना म्हणा, प्राण्यांना म्हणा, काही ना काही दान करत जावा। गाईला गोग्रास घालत जावा, म्हणजे गोग्रास म्हणजे गाईला काहीतरी खायला घालत जावा, हिरवा चारा, डाळ, गूळ। कुत्रे दिसले रस्त्यानं त्यांना बिस्किट पुडा खायला घाला, मांजर दिसले मांजरांचं फूड मिळतं ते खायला घाला। तुम्हाला जे करावंसं वाटेल, साधं गॅलरीतच बघा, आता मी सुद्धा एक वाटी भरून तांदूळ ठेवलेत, कबूतर येतात, चिमण्या येतात, खाऊन जातात। आणि हे माणसांपेक्षा सुद्धा मुक्यांचा जो आपल्याला हे लागतो ना दुवा, तो खूप जास्त महत्त्वाचा असतो। तर उद्या आहे शुक्रवार, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, उद्या डोक्यावरून स्नान करायचे आहे। शुक्रवार आहे, तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल, गुलाबाचं अत्तर या दोन्हीपैकी एक काहीतरी घालायचं आहे आणि छान अशी अंघोळ डोक्यावरून करून घ्यायची आहे। डोक्यावरून अंघोळ केल्यानंतर घरातली सगळी स्वच्छता करून तुम्हाला उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। हळदीचे लेपन म्हणजे काय, तर त्याला वेळ लागत नाही। नवीन कुणी जोडलेले आहात त्यांच्यासाठी सांगते, मार्बलचा उंबरा असो किंवा तुमचा लाकडी उंबरठा असू देत, हळद घ्यायची, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं, थोडं पाणी घालायचं आणि जसं आपण पूर्वी सारवायचो तसा संपूर्ण उंबरा तुम्हाला सारवून घ्यायचा आहे। त्यानंतर दारामध्ये शुभ चिन्हांच्या रांगोळी, जसं की लक्ष्मी पद्म, गोपद्म, कमळ, स्वस्तिक, ओम चिन्ह अशी चिन्ह तुम्हाला दरवाजामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। गोमूत्र, पाणी आणि एवढीशी हळद, दरवाजाला हळद जास्त लावू नका कारण रंग बदलू शकतो। किंचितची हळद घालून दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे आणि दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे कुंकवाने। स्वस्तिक काढताना स्वस्तिक काढल्यावर मध्ये 4 बिंदू, कडेला 2-2 रेषा काढायला विसरायच्या नाहीत। उद्या तुम्हाला दरवाजावर एक स्वस्तिक काढायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक सांगते, किचनच्या वरती माता अन्नपूर्णाचा वास असतो, म्हणजे शेगडीच्या बरोबर वरती एक स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे। जिथे तुमचं पाणी आहे पिण्याचं, म्हणजे आरो असू दे, नळ असू दे, जिथं हंडा ठेवता, माठ ठेवता, तिथे एक स्वस्तिक काढायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला देवघरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे आणि तांब्याचा जो कलश असतो आपला, त्याच्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे। उद्यापासून ज्यांना वैभवलक्ष्मी मातेचे उपवास करायचे आहेत, अत्यंत चांगला दिवस आहे की उद्यापासून तुम्ही वैभव माता लक्ष्मीचे शुक्रवार धरू शकता। मी देखील उद्यापासून वैभवलक्ष्मी मातेचे शुक्रवार धरणार आहे। पूजा मांडताना मी तुम्हाला जरूर दाखवेन, म्हणजे तुम्हाला पूजा कशी करायची, काही माहिती नसेल, अडचण येत असेल तर तुम्ही ती सुद्धा बघून करू शकता। तर उद्यापासून वैभव माता लक्ष्मीचे उपवास तुम्ही करू शकता। वैभव लक्ष्मीचे उपवास करावेतच असं काही नाही, त्या पुस्तकामध्ये स्पष्ट ग्रंथामध्ये दिलेलं आहे की ज्यांना उपवास जमत नसेल त्यांनी जेवण करून सुद्धा पूजा केली तरी चालते। त्यामुळे असं काही नाहीये की उपवास धरलाच पाहिजे। मी गुरुवार धरणार आहे, मात्र शुक्रवारी उपवास मी करणार नाहीये, कारण मला सुद्धा
पित्ताचा खूप त्रास होतो, त्यामुळे मी शुक्रवारी आपलं बिन कांदा लसणाचं साधं जेवण जेवून संध्याकाळी पूजा मांडून कथा वाचणार आहे। खूप सोपी आहे वैभवलक्ष्मीची आपली जी पूजा आहे ती, आणि तितकीच प्रभावशाली आहे। 11 धरा, 21 धरा, सुरुवातीला काय करा 11 धरा, म्हणजे काय होईल की नाही झेपलं, पुढहून नाही जमलं तर तुम्हाला असं वाटायला नको की आपलं मधनच राहिलं। उद्यापासून तुम्हाला वैभवलक्ष्मीच्या व्रताचे 11 शुक्रवार सुरुवात करायची आहे। आता ताई आमचा उद्या पिरियड आहे, सुतक आहे, मग आम्ही काय करू, तर तुम्हाला पुढच्या शुक्रवारपासून करायचं आहे। आणि कृपया असे प्रश्न विचारू नका। काल मला एक फोन आला होता की आज चौथा दिवस आहे, मग पूजा मांडू का। अहो तुम्ही असं कसं विचारू शकता। सगळ्यांना म्हणजे आपल्याला हे लहानपणापासून जसे आपले पिरियड होतात तसं आपल्याला हे शिकवलं गेलेलं आहे की 5व्या दिवसापर्यंत देवाला आपल्याकडे स्पर्श करत नाहीत। आता ही श्रद्धा असो, अंधश्रद्धा असो, नियम असो किंवा काय असो, आपण सर्वजण हिंदू संस्कृतीमध्ये हे पाळतो आणि पाळलेलं अर्थात चांगलंही आहे, कारण काहीतरी त्याच्या मागं जुन्या लोकांनी जर हे काढलं आहे तर काहीतरी त्याच्या मागं चांगले शास्त्र असेल, वाईट तर नक्कीच नसेल। त्यामुळे चौथ्या दिवशी कोणतीही सेवा केलेली चालत नाही, भले तुम्हाला त्याचा त्रास होत असो, पिरियडचा किंवा नसो, पण चालत नाही, एवढं लक्षात ठेवा। वैभवलक्ष्मीचे व्रत उद्यापासून करा आणि महालक्ष्मी अष्टकमचे 11 वेळा आणि श्री सूक्त एकदा वैभवलक्ष्मी माता मधले जे हे आहेत तुमचे, या रक्तांबुज वासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी, हे तुम्हाला जे श्लोक आहेत ते सुद्धा उद्या तुम्हाला जे पुस्तकात आहेत ते म्हणायचे आहेत, कथा वाचायची आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पूजा मांडून, सकाळी संध्याकाळी कधी जमेल तेव्हा तुम्ही ती पूजा मांडू शकता, आरती करायची आहे, खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि 11व्या शुक्रवारी त्याचं उद्यापन करायचं आहे। तर अशा पद्धतीने उद्यापासून तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे। उद्यापासून तुम्हाला 3 स्तोत्रांचं पठण करायचं आहे। उद्यापासून नियमित 3 स्तोत्र आणि 1 मंत्र तुम्हाला सांगणार आहे। याचं जर तुम्ही नियमित पठण कराल, नियमित ह्याचा अर्थ 15 दिवस केले ताई काही फरक पडला नाही असं होत नसतं। किमान आपल्याला ते मंत्र सिद्ध व्हायला, कुठलेही स्तोत्र सिद्ध व्हायला 5-6 महिन्याचा अवधी द्यावा लागतो। तेवढी तुम्हाला आज पूर्वीच्या ऋषी मुनींनी अक्षरशः 300 वर्ष तपस्या केल्या होत्या, तेव्हा जाऊन कुठं त्यांना फळ मिळालं होतं। आणि तुम्ही जर म्हणाल ताई 4 शुक्रवार झाले अजून काहीच नाही झालं, असं चालेल का मला सांगा। मला असे कमेंट आले की मी विचारात पडते की या लोकांना नेमकी उत्तर काय द्यायचं की 4 शुक्रवार झाले, 5 झाले, 11 झाले, काहीच झालं नाही। अरे थांबा जरा, होईल, काही काळजी करू नका। माता लक्ष्मीची सेवा वाया जात नाही, गुरूंची सेवा वाया जात नाही। कुणाकुणाला रिझल्ट यायला वेळ लागतो, कुणाकुणाला एकाच शुक्रवार मध्ये येतो। तर वैभवलक्ष्मीचं व्रत उद्यापासून करा। आता 3 स्तोत्र कोणते, सगळ्यात पहिलं व्यंकटेश स्तोत्र, दुसरं म्हणजे श्री सूक्त, तिसरं म्हणजे विष्णू सहस्त्र नाम, विष्णू सहस्त्र नामावली नाही, विष्णू सहस्त्र नाम, हे याप्रमाणे, आणि महालक्ष्मी अष्टकम, हे 3 ते 4 स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत। आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय सांगणार होते मी तेच विसरले, हा, आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम श्री महालक्ष्मी नमः, या मंत्राचा स्फटिक माळेवर किंवा कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला जप करायचा आहे। उद्या शुक्रवार आहे, कुमकुम अर्चन करायला कुणीही विसरायचं नाही। श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे। श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करताना श्री सूक्त म्हणत प्रत्येक ओवी संपली की नमो नमः म्हणायचं, किंवा श्री सूक्त म्हणायला जमत नसेल ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असा मंत्र म्हणत तुम्हाला उद्या कुमकुम अर्चन करायचं आहे। ते कुंकू एका डबीत काढून ठेवायचं आहे। ते कुंकू कोणालाही द्यायचं नाही, आपल्या घरातल्या सगळ्यांनी ते लावायचं। एकाच कुंकवानं पुन्हा पुन्हा अर्चन केलं तरीही चालतं, कारण त्याची शक्ती वाढते। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला उद्या गुलाब अत्तर मी नेहमी सांगते, का सांगते त्याच्या मागे कारण आहे, कारण त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते। गुलाबाचा स्प्रे घरामध्ये शिंपडा, गुलाबाचा अत्तर माता लक्ष्मीला लावा, गुलाबाचा धूप लावा, लोबान धूप लावा, घरामध्ये प्रसन्न वातावरण करा। आणि घरामध्ये उद्याच्या दिवशी अजिबात, उद्या काय तसं तर खरं घरात कधीच अशांतता नसावी, पण काही कारणाने बघा, म्हणजे आता हे मी सांगते, मीही त्यातनं गेलेली आहे, पण होता होईल तेवढी घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे माता लक्ष्मी आपोआपच तुमच्यावर प्रसन्न होते। वेगळं काही करण्याची गरज तुम्हाला भासत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत।
तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.